हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एम.एच. सेट पेपर 1. तर आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र सेट पेपर 1च्या युनिट 9चा काही भाग अभ्यासणार आहोत. यापूर्वीही मी चॅनलवर एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे रिलेटेड टू युनिट 9. आय होप तुम्ही तो पाहिला असेल. जर नवीन असाल तर आधी तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये आपण बऱ्यापैकी पार्ट कव्हर केलेला आहे आणि त्यात मी तुम्हाला सांगितलंच होतं की युनिट 9 हे खूप मोठं आहे, समजून घ्यायला इझी आहे पण कव्हर करायला मोठं आहे. तर त्यासाठी मी 2-3 व्हिडिओ घेऊन येणार आहे सगळ्या इम्पॉर्टंट टॉपिक्सवर. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आधी तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या कळेल की आपले कोणकोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत. सर्व PYQच्या बेसिसवर आपण हे व्हिडिओज बनवतोय. तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये आता आपण एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन्स जे काही ॲक्ट्स आणि ॲग्रीमेंट्स आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत ते कव्हर करणार आहोत. तर यात आपण फर्स्ट नॅशनल एन्व्हायरमेंटल लॉज आणि ॲक्शन प्लॅन्स जे काही आहे ते पाहणार आहोत. तर त्यात सर्वप्रथम फ्रेंड्स आपण पाहणार आहोत एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986, जो काही पर्यावरण संरक्षण अधिनियम कायदा आहे 1986 मध्ये लागू करण्यात आलेला आहे. त्याविषयी आपण पाहणार आहोत. यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत, वेगवेगळ्यारित्या विचारले जातात. तर जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत की ज्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सर्व आपण कव्हर करणार आहोत. तर बेसिकली हा जो कायदा आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट, तर हा भारताच्या संसदेचा एक प्रमुख कायदा आहे. जून 1972 स्टॉकहोममध्ये एक परिषद झालेली होती आणि येथेच संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण परिषदेत घेतलेल्या निर्णयानुसार पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी काही कठोर नियम घेतले गेले आणि त्याचाच कायदा आणि त्याचंच एक आपण म्हणू शकतो की परिणाम म्हणून 1986चा हा ॲक्ट भारतामध्ये लागू करण्यात आला. जो लागू कधी करण्यात आला? 19 नोव्हेंबर 1986 रोजी. तर हे एक इम्पॉर्टंट आहे आपल्याला लक्षात ठेवायला की जो काही एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1986 तर तो केव्हा कोणत्या रोजी लागू करण्यात आला? तर तो 19 नोव्हेंबर 1986 रोजी लागू करण्यात आला. आणि का करण्यात आला की 1972 स्टॉकहोम परिषद झालेली होती. त्यात एन्व्हायरमेंट रिलेटेड काही निर्णय घेतले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून हे लागू करण्यात आलं. आणि एक सेकंड इम्पॉर्टंट रिझन आहे ते म्हणजे 1984 झालेली भोपाळ गॅस ट्रॅजेडी, भोपाळ वायू दुर्घटना जी आहे ती तर डिसेंबरमध्ये ही झालेली होती MP मधील भोपाळ इथे. आणि तिथं जी काही ही दुर्घटना झाली तर त्याच्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हमी देणारा कोणताही कडक कायदा आपल्याकडे नव्हता. आणि या भीषण आपत्तीमुळे जी काही दुर्घटना झालेली होती आणि भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये म्हणून एका कडक कायद्याची गरज होती आणि त्यामुळेच 1986 हा कायदा संमत करण्यात आला भारत सरकारद्वारे. याच कायद्याला छत्री कायदा किंवा अम्ब्रेला ॲक्ट असेही म्हटले जाते, कारण तो पर्यावरणाच्या संरक्षणाच्या सर्व बाबींचा समावेश करत असतो म्हणून. तर तुम्ही पाहू शकता भोपाळ दुर्घटनेनंतर भारताला अधिक कठोर पर्यावरणीय कायद्याची गरज जाणवली म्हणून हा कायदा अंमलात आणला गेला. तर हे आहे ऑल अबाउट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट. ज्या काही महत्त्वाच्या कॉन्सेप्ट्स आहेत त्यात आपण इथे सर्व पाहिल्या आहेत. आणि इथे एक आता वन लाईनच तुम्ही लक्षात ठेवा की जे आपल्याला एक्झाममध्ये युजफुल ठरणार आहेत. तर इथे पाहू शकता की कोणत्या वर्षी हा ॲक्ट लागू करण्यात आला तर 1986 जर आपल्याला वर्ष विचारलं तर. आणि जर आपल्याला डेट विचारली पूर्ण तर ती आहे 19 नोव्हेंबर 1986. या दिवशी हा कायदा अंमलात आला. हा कायदा अम्ब्रेला ॲक्ट म्हणजेच छत्री कायदा म्हणूनही ओळखला जातो. नेक्स्ट आहे की कशामुळे, कारण काय होतं हा कायदा अंमलात आणण्याचं? तर ते आहे जी काही भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाली, भोपाळ वायू दुर्घटना, याच्यामुळे हा कायदा लागू करण्याचा सरकारने निश्चय केलेला होता. आणि जे भोपाळमध्ये जे काही ही दुर्घटना झालेली होती तर ती एका युनियन कार्बाईड कंपनीच्या कारखान्यातून मिथिल आयसोसायनाइड, हे पण लक्षात ठेवा, हा प्रश्नही आधी विचारला गेलेला आहे की कोणत्या गॅसमुळे भोपाळ गॅस ट्रॅजेडी झालेली होती तर ती मिथिल आयसोसायनाइडमुळे झालेली होती. ते पण एक लक्षात ठेवण्याचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट आहे की कोणत्या कॉन्फरन्सचा हा परिणाम होता तर स्टॉकहोम कॉन्फरन्स 1972. आणि जे काही आपल्या घटनात्मक आधार आहेत आर्टिकलमध्ये आपल्या संविधानात याच्याशी रिलेटेड तर त्यांचे हे नंबर्सही लक्षात ठेवा. 48A, 51AG आणि 253 हा कायदा हे आपल्याला आपल्या संविधानात दर्शवतो. आणि जर हा नियम आपण मोडला तर आपल्याला मॅक्झिमम 5 वर्षाची जेल होऊ शकते आणि त्याच्यासाठी 1 लाखापर्यंत आपल्याला दंडही आहे. आणि हे सर्व
गोष्टींकडे जी मिनिस्ट्री, जे मंत्रालय लक्ष देतं ते आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय. तर हे सर्व पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या ह्या 2026च्या पेपर 1साठी. व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून ठेवा. काहीही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. याचा पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. तर राष्ट्रीय हवामान बदल कृती आराखडा, NAPCC हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. याचा फुल फॉर्मही एक्झाममध्ये विचारण्यात आला, तर लक्षात ठेवा, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. तर हा भारत सरकारने जे काही एन्व्हायरमेंटल बदल घडत असतात त्यांचे परिणाम जे होतात त्यांना तोंड देण्यासाठी तयार केलेला राष्ट्रीय आराखडा आहे. याचीही डेट लक्षात ठेवा तुम्ही की 30 जून 2008 रोजी तेव्हा जे पंतप्रधान होते मनमोहन सिंग यांनी हा जाहीर केलेला होता. आणि त्यांचा जो काही मेन उद्देश होता या आराखड्याबद्दल तो हाच होता की जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे ती साध्य करताना हवामानाच्या बदलाचे जे काही परिणाम होणार आहेत ते कमी करणे आणि जे काही आपले नॅचरल रिसोर्सेस आहे त्यांचं जतन करणे, त्यांचं संरक्षण करणे. तर NAPCCचे प्रमुख 8 राष्ट्रीय अभियानं आहेत. किती अभियानं आहेत हे लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्या डीपमध्ये एवढं नाही विचारले जात, पण तरी आपण ते अभियान पाहू शकतो इथे की शाश्वत विकास, हवामान बदलाचे शमन म्हणजेच मिटिगेशन, अनुकूलन, अक्षय ऊर्जा, ऊर्जा कार्यक्षमता, जलसंवर्धन, वन संवर्धन आणि हवामान प्रतिरोधक विकास. तर हे याचे जे काही मुख्य हे आहेत अभियान आहेत ते आहेत, पण मेन 8 आहेत हे लक्षात ठेवा. डेट लक्षात ठेवा. तेव्हा पंतप्रधान कोण होते, म्हणजे कोणी हे जाहीर केलं तर मनमोहन सिंग होते. आणि NAPCCचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. हे सर्व या टॉपिकमध्ये महत्त्वाचं आहे. आता नेक्स्ट आपण जे काही इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स आणि ॲग्रीमेंट्स घेण्यात आलेले आहे रिलेटेड टू एन्व्हायरमेंट ते अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण नॅशनल अभ्यासला, आता आपण इंटरनॅशनल अभ्यासणार आहोत. तर त्यात फर्स्ट आपण पाहणार आहोत मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. 1986 मध्ये हा प्रोटोकॉल जाहीर करण्यात आला होता. तर हा कशाशी रिलेटेड आहे, मेन लक्षात ठेवा, ओझोन थराचं संरक्षण, ओझोन लेयर्सचं जे काही संरक्षण होतं ते करण्यासाठी हा कायदा अंमलात आणण्यात आला. तर जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात आलं मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाशी संबंधित होता किंवा तो ओझोनशी संबंधित आहे, तर तुम्ही मॉन्ट्रियल MO असं लक्षात ठेवा की मॉन्ट्रियल आहे आणि रिलेटेड टू ओझोन आहे. तर म्हणजे असं काहीतरी ट्रेक करून आपण लक्षात ठेवू शकतो जेणेकरून आपण एक्झाममध्ये आपल्याला ते लक्षात राहील. तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आला एक इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल करार आहे. आणि याचा जो काही उद्देश आहे, जो काही एम आहे तो आहे की ओझोन थराला हानी पोहोचवणारे जे पदार्थ आहेत, ओझोन डिप्लेक्टिंग सबस्टन्सेस ODS, तर त्यांचं जे काही उत्पादन आहे आणि त्याचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करणे हा त्याचा मेन उद्देश आहे. आणि हा जो करार आहे तो 16 सप्टेंबर 1987 मध्ये स्वीकारण्यात आला आणि 1 जानेवारी 1989 पासून लागू करण्यात आला. ह्या 2 डेट खूप महत्त्वाच्या आहेत कारण आपण कन्फ्यूज होऊ शकतो. 1986 मध्ये हा प्रोटोकॉल स्वीकारण्यात आलेला आहे आणि लागू हा 89 मध्ये करण्यात आलेला आहे. व्यवस्थित ह्या डेट्स नोट डाऊन करून ठेवा. तर हा जगातील सर्वात यशस्वी पर्यावरणीय करारांपैकी एक मानला जातो. इम्पॉर्टंट आहे हा करार. आणि जे काही सायंटिस्ट होते त्यांनी शोधून काढले की जे काही केमिकल्स आहेत जे ओझोन थराचे नुकसान करतात आणि त्यामुळे अंटार्क्टिका प्रदेशात ओझोनला होल निर्माण झालेला आहे. त्यामुळे हा ॲक्ट खूप इम्पॉर्टंट होता. तर जे काही ओझोन डिप्लेक्टिंग सबस्टन्सेस आहे, ODS, ओझोन डिप्लेक्टिंग सबस्टन्सेस, किंवा आपण यांना ओझोनला हानी पोहोचवणारे गॅसेस म्हणू शकतो, ग्रीन हाऊस गॅसेस हे आहेत. तर त्यात आहे क्लोरोफ्लोरोकार्बन्स, हॅलोन्स, कार्बन टेट्राक्लोराईड, मिथिल क्लोरोफॉर्म, हायड्रोफ्लोरोकार्बन्स, मिथिन ब्रोमाइड, हे सर्व ODSचे नावही व्यवस्थित लक्षात ठेवा. यापूर्वी एक्झाममध्ये विचारण्यातही आलेले आहेत. काही ऑप्शन दिलेले होते आणि त्यातून विचारलं होतं की यातले कोणते ओझोनला हानी पोहोचवता किंवा ग्रीन हाऊस गॅसेस कोणते आहे, असे वेगवेगळ्या प्रतीने ते प्रश्न विचारत असतात. पण आपल्याला हे सर्व माहीत असलं तर इझी जातं. तर लक्षात ठेवा, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 मध्ये स्वीकारण्यात आला, लागू 1989 मध्ये करण्यात आला. ओझोनला जे काही होल निर्माण झालेले त्याच्यामुळे हा कायदा इम्पॉर्टंट होता. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल रिलेटेड टू ओझोन आहे. जे काही ODS सबस्टन्सेस आहेत त्यांची नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्झाममध्ये हे सर्व खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरची परिषद आहे रिओ परिषद, रिओ समिट, जी 1992 मध्ये घेण्यात आली. तर जे काही रिओ समिट आहे ते पृथ्वी शिखर परिषद ही पर्यावरणीय आणि विकास या विषयांवरील जगातील महत्त्वाच्या परिषदांपैकी एक होती.
हे पण लक्षात ठेवा. रिओ समिट लाच आपण अर्थ समिट असंही म्हणतो, याचं हे वेगळं नाव आहे. जर एक्झाममध्ये विचारलं अर्थ समिट केव्हा घेण्यात आलेली होती तर कन्फ्यूज नाही व्हायचं. अर्थ समिट म्हणजेच रिओ समिट आहे, जी 1992मध्ये ही परिषद घेण्यात आलेली होती. 3 ते 14 जून 1992 दरम्यान रिओ दे जेनेरिओ हे एक शहर आहे, आपल्याला माहिती आहे रिओ दे जेनेरिओ. येथे युनायटेड नेशनच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेली होती आणि इथे घेण्यात आली म्हणून याला रिओ समिट म्हटले जातं, रिओ दे जेनेरिओमध्ये घेण्यात आली म्हणून. तर या परिषदेचा जो काही मुख्य उद्देश होता तो शाश्वत विकासाचे उद्दिष्ट जे आहेत, जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, ते साध्य करणे होता. आणि ही परिषद खालील समस्यांमुळे आयोजित करण्यात आलेली होती. जागतिक तापमान वाढ खूप प्रमाणात होत होती, त्याच्यामुळे जे काही डिफॉरेस्टेशन होत होतं, जंगलतोड होत होती, प्रदूषणाचं प्रमाण वाढत होतं, बायोडायव्हर्सिटीचा ह्रास होत होता, या सर्व समस्यांमुळे रिओ समिट आयोजित करण्यात आलेली होती 1992मध्ये रिओ दे जेनेरिओ इथे. तर रिओ परिषदेमुळे शाश्वत जो काही विकास आहे त्याला जागतिक मान्यता मिळाली. या परिषदेचे हे परिणाम आहे असं आपण म्हणू शकतो. आणि पर्यावरण संरक्षणाला चालना मिळाली. तर ह्या 2 खूप इम्पॉर्टंट गोष्टी इथे झालेल्या आहेत. तर हेही लक्षात ठेवा व्यवस्थित. रिओ समिट अर्थ समिट म्हणून ओळखली जाते, 1992मध्ये ही घेण्यात आलेली होती. रिओ दे जेनेरिओ इथे घेण्यात आलेली होती म्हणून हिला रिओ समिट म्हणता. त्याचं दुसरंच नाव म्हणजे अर्थ समिट पण आहे, पृथ्वी शिखर परिषद. आणि कोणत्या समस्या होत्या तर जागतिक तापमान वाढ, बायोडायव्हर्सिटीचा ह्रास, जंगलतोड, जे काही प्रदूषण होतं ते सर्व या गोष्टींमुळे रिओ समिट ही अरेंज करण्यात आलेली होती. आणि ती कोणी केली होती? युनायटेड नेशन्स यांच्या नेतृत्वाखाली अरेंज केलेली होती, हेही लक्षात ठेवा. तर या लेसनमध्ये खूप सारे पॉईंट्स आहेत जे खूप इम्पॉर्टंट्स आहे, खूप साऱ्या डेट्स आहेत. तर व्यवस्थित आपण काही ट्रिक्स यूज करून ते लक्षात ठेवू शकतो. जसं मी तुम्हाला मॉन्ट्रियलसाठी सांगितलं, पहिले 2 लेटर आपण लक्षात ठेवले, एम फॉर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, ओ फॉर ओझोन, रिलेटेड टू ओझोन. मग ओझोन आलं तर तिथे ग्रीन हाऊस आले तर ते सबस्टन्सेस लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हे लहान लहान ट्रिक्स लक्षात ठेवून आपण व्यवस्थितरित्या अभ्यास इथे करू शकणार आहोत. आता नेक्स्ट आपण प्रोटोकॉल आपला पाहणार आहोत, तो आहे क्योटो प्रोटोकॉल. हाही खूप इम्पॉर्टंट आहे. 1997मध्ये हा स्वीकारण्यात आलेला आहे. तर याचं जे पार्श्वभूमी आहे ती पाहू शकतो की हा युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज अंतर्गत तयार करण्यात आलेला एक इंटरनॅशनल करार आहे. याचं जे काही मेन एम आहे ते म्हणजेच जे काही ग्रीनहाऊस गॅसेस आहेत, हरित वायू, तर त्यांचे उत्सर्जन कमी करून एन्व्हायरमेंटल जो काही चेंज होतो त्याच्यावर नियंत्रण मिळवणं हा आहे. हा करार 11 डिसेंबर 1997 रोजी क्योटो येथे स्वीकारण्यात आला आणि 16 फेब्रुवारी 2005 पासून लागू करण्यात आला. तर लक्षात ठेवा, स्वीकारण्यात केव्हा आला? 1997मध्ये. म्हणून आपण क्योटो प्रोटोकॉल 1997 असं इथे म्हणतो. आणि क्योटो शहरात स्वीकारण्यात आला म्हणून त्याला क्योटो प्रोटोकॉल नाव देण्यात आलं. आणि लागू कधीपासून करण्यात आला तर 16 फेब्रुवारी 2005 पासून. हा विकसित देशांवर कायदेशीर बंधनकारक जे काही उत्सर्जन कपात करणारा पहिला इंटरनॅशनल करार मानला जातो. 1992च्या रिओ परिषदेनंतर हवामान बदलाच्या समस्यावर अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज ओळखली गेली आणि त्यातूनच क्योटो प्रोटोकॉल जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. इंटरनॅशनल प्रोटोकॉल आहे, युनायटेड नेशन्सचा इथे संबंध आहे आणि तो क्योटो शहरात स्वीकारण्यात आला म्हणून क्योटो प्रोटोकॉल म्हणतो. स्वीकारण्यात कधी आला? 1997. अंमलात आला 2005. याची जी काही उद्दिष्ट आहे तीही लक्षात ठेवा की ग्रीन हाऊस जे काही गॅसेस आहेत त्यांचे उत्सर्जन कमी करणे, जे काही जगात तापमान वाढ होत होती ती कमी करणे, ती रोखणे, जे काही शाश्वत विकास आहेत त्याला चालना देणे, स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि जे काही इंटरनॅशनल सहकार्य आहे ते वाढवणे, हे सर्व त्याचे ऑब्जेक्टिव्स आहेत. व्यवस्थितरित्या एक एक पॉईंट्स नोट डाऊन करून ठेवा आणि प्रॅक्टिस करा, कारण यात खूप कन्फ्युजन होऊ शकतो. खूप सारे प्रोटोकॉल्स आहेत, त्यांच्या डेट्स आहेत, कधी अंमलात आले ह्या गोष्टी, पण व्यवस्थित आपण सिरीज वाईज त्यांना अरेंज केलं तर लक्षात ठेवायला खूप काही अवघड नाही आहे. नेक्स्ट आहे आता पॅरिस ॲग्रीमेंट. लक्षात ठेवा, मोस्टली ज्या शहरामध्ये झालेलं आहे त्या शहरावरून त्या ॲग्रीमेंट्सची नावं देण्यात आलेलं आहे. जसं आपण पाहिलं रिओ दे जेनेरिओ इथे झालं होतं, त्याला रिओ समिट म्हटलं गेलं. आणि लास्ट हेच आत्ता आपण पाहिलं की क्योटो प्रोटोकॉल हा क्योटो शहरामध्ये झालेला होता म्हणून त्याला क्योटो प्रोटोकॉल हे नाव देण्यात आलं. आणि नेक्स्ट आता आहे पॅरिस ॲग्रीमेंट, पॅरिस करार 2015. तर हा युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन क्लायमेट चेंजशी रिलेटेड आहे आणि त्यांच्या अंतर्गतच अरेंज करण्यात आलेला होता. इंटरनॅशनल हवामान करार आहे. हा करार 12 डिसेंबर 2015 रोजी
COP21 COP21 दरम्यान पॅरिस येथे स्वीकारण्यात आला आणि 4 नोव्हेंबर 2016 पासून लागू करण्यात आला. इथे पण ह्या 2 साल आणि डेट्स इम्पॉर्टंट आहे. बघा, पॅरिस ॲग्रीमेंट 2015 पण लागू कधी करण्यात आला? 2017. आणि कोणाच्या दरम्यान? COP21. याच्यावरच प्रश्न आपल्याला लास्ट इयरच विचारण्यात आलेला आहे 2025 मध्ये, की कोणत्या शहराशीच रिलेटेड समथिंग आहे ते आपण PYQ मध्ये अभ्यासणारच आहोत आणि पॅरिस ते आन्सर होतं तिथे. तर क्योटो प्रोटोकॉलपेक्षा वेगळे म्हणजे या करारात सर्व देशांना हवामान बदलावर कृती करणे अपेक्षित होते. क्योटो प्रोटोकॉल नंतरही ग्रीनहाऊस गॅसेसचे उत्सर्जन वाढतच राहिले आणि त्यामुळे सर्व देशांनी मिळून हवामान बदलाचा सामना करण्यासाठी पॅरिस करार स्वीकारला. तर व्यवस्थित लक्षात ठेवा, क्योटो नंतर पॅरिस करार स्वीकारण्यात आला. तर याचे काही मेन गोल्स आहेत, मेन उद्दिष्ट आहेत, ते आता आपण पाहणार आहोत. तर जागतिक तापमान वाढ जी होत होती ती 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी ठेवणे आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढं 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, हा या ॲग्रीमेंटमधला मेन गोल होता. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायला. यात पुढे आपण पाहणार आहोत कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी CBD जैवविविधता करार जो काही झालेला आहे तो आपण पाहणार आहोत. तर जैवविविधता करार हा जैवविविधतेचे संरक्षण आणि संसाधनांचा शाश्वत वापर आणि अनुवांशिक संसाधनापासून मिळणाऱ्या लाभाचे समतोल वाटप करण्यासाठी केला गेलेला एक इंटरनॅशनल कायदेशीर करार आहे. हा करार जो आहे तो 5 जून 1982 रोजी जी काही रिओ परिषद झालेली आहे, रिओ दे जेनेरिओ इथे स्वीकारण्यात आलेला आहे. फक्त ही डेट बघा की स्वीकारण्यात कधी आलेला आहे, रिओ दे जेनेरिओच्या परिषदेमध्ये 5 जून 1992 रोजी. आणि हा करार 29 डिसेंबर 1993 पासून लागू करण्यात आला. तर याची लागू करण्याची डेटही लक्षात ठेवा. याचे जे काही मेन ऑब्जेक्टिव्स आहेत, उद्दिष्ट आहेत, त्यात आहे जैवविविधतेचे संरक्षण करणे, म्हणजे जे काही प्राणी, सूक्ष्मजीव, वनस्पती आणि त्यांचे जे काही हॅबिटेट आहे त्यांचे व्यवस्थितरित्या संरक्षण करणे, हा त्याचं पहिलं उद्दिष्ट आहे. आणि ज्या काही नामशेष होणाऱ्या प्रजाती आहेत, प्राण्यांच्या असो, झाडांच्या असो, त्या सर्वांचं संवर्धन करणे, याचाही समावेश याच्यामध्ये होतो. देन आहे जैविक संसाधनांचा शाश्वत वापर करणं. तर जे काही नॅचरल संसाधन आहेत त्यांचा असा वापर करावा की जेणेकरून भविष्यातील पिढ्यांसाठीही ते उपलब्ध राहील. फॉर एक्झाम्पल आपले फॉरेस्ट आहेत, पाणी आहे किंवा ज्या काही मेडिसिनल प्लांट्स आहेत, या सर्वांचा जबाबदारीने वापर करायचा, त्याचा या जैविक संसाधनाच्या शाश्वत वापरमध्ये समाविष्ट होतं ते. नेक्स्ट आहे अनुवांशिक संसाधनांपासून मिळणाऱ्या लाभांचे न्याय आणि समतोल वाटप. तर एखाद्या देशातील जे काही अनुवांशिक संसाधन आहे त्याचा वापर करून आपण मेडिसिन किंवा काही वेगळ्या गोष्टी तयार करत असतो, तर त्यातून मिळणारा जो काही प्रॉफिट आहे, तर त्या संसाधनांचा जो काही मूळ मालक असलेला जो देश आहे त्या देशाला ते योग्य प्रमाणात मिळायला पाहिजे. या सर्वांची व्यवस्थितरित्या काळजी घेणे, हे या करारामध्ये सर्व गोष्टी लक्षात घेतल्या गेलेल्या होत्या. तर यावर हा तितका इम्पॉर्टंट नाही आहे, पण ह्या डेट्स विचारल्या जाऊ शकतात किंवा कोणत्या परिषदेमध्ये हे स्वीकारण्यात आला आणि त्याचे ऑब्जेक्टिव्हजही लक्षात ठेवा. एवढं केलं तरी एक्झामच्या दृष्टिकोनातून ते खूप उपयोगाचं ठरणार आहे. आता ॲट दी एंड आता आपण एक समरी पाहणार आहोत. माइंड मॅप तयार केलेला आहे जो आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनाने खूप इम्पॉर्टंट आहे. सर्व कायदे इथे आपण अभ्यासले आहेत. आता एक क्विक रिव्हिजन आपण पाहू एन्व्हायरमेंटल ॲग्रीमेंट्स आणि लॉजचे. तर सर्वात पहिले आपण पाहिलं एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986 जो आपला पर्यावरण संरक्षण कायदा म्हणून ओळखला जातो. तर यात आपण काय पाहिलं की हा भारतातला सर्वात महत्त्वाचा पर्यावरणीय कायदा म्हणून तो आपण, मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा एक नॅशनल आहे, तर म्हणून आपण आपल्या भारतातला याला म्हणतो. आणि जी काही भोपाल गॅस ट्रॅजेडी झालेली होती 1984 मध्ये, त्याच्यानंतर हा कायदा लागू करण्यात आला. तर इथे भोपाल पण आपल्याला लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ती मिथिल आयसोसायनाईट या गॅसमुळे झालेली होती ती ट्रॅजेडी, तो गॅसही इथे लक्षात ठेवा, तो पण खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987. तर हा कशाशी रिलेटेड आहे तुम्हाला तिथेही सांगितलं. MO मॉन्ट्रियलचे पहिले 2 लेटर लक्षात ठेवा. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, O म्हणजे रिलेटेड टू ओझोन आहे. ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी हा इंटरनॅशनल करार करण्यात आलेला होता. आणि याचं जे काही मेन एम होतं ते क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि इतर जे काही ओझोन लेयरला हार्म करताय ग्रीनहाऊस गॅसेस, तर ते नष्ट ते जे वायू आहेत ते नष्ट करण्यावर याचा मेन उद्दिष्ट होतं. मॉन्ट्रियल रिलेटेड टू ओझोन हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे क्योटो प्रोटोकॉल 1997. तर याच्यात काय आहे इम्पॉर्टंट की
जे काही क्लायमेट चेंज होता तो रोखण्यासाठी हा करार करण्यात आलेला होता. सर्व विकसित देशांनी ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जन कमी करण्यावर भर देण्यामध्ये इथे आलेला होता. तर इथे पण ग्रीन हाऊस गॅसेस लक्षात ठेवा जे काही आहेत ते सर्व. नेक्स्ट आहे पॅरिस ॲग्रीमेंट 2015 आणि CBD 1992. तर हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा पण एक जागतिक करार होता. जागतिक तापमान वाढ 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी ठेवणे आणि जर पॉसिबल असेल तर 1.5 डिग्रीपर्यंत त्याला मर्यादित ठेवणे हा पॅरिस ॲग्रीमेंटचा इम्पॉर्टंट गोल होता. आणि नंतर CBD म्हणजेच कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. तर याच्यामध्ये इथं बायोलॉजिकल यावरूनच कळते की जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठीचा हा कायदा होता आणि ज्याच्यामध्ये जैविक संसाधनांचा शाश्वत वापर करणे आणि जी काही आपली पुढची पिढी येणार आहे त्यांच्यासाठी जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचं जतन करणे याचा समावेश होतो याच्यामध्ये. नेक्स्ट आहे रिओ समिट 1992. तर हे अर्थ समिट म्हणून ओळखलं जातं. रिओ दे जेनेरिओ इथे घेण्यात आलेलं होतं. त्या शहरावरून याला रिओ समिट हे नाव दिलं. रिओ इज इक्वल्स टू अर्थ म्हणजेच पृथ्वी परिषद असंही मी तुम्हाला सांगितलं. आणि याच्यामध्ये युनायटेड नेशन्सचा सहभाग होता. इंटरनॅशनल लेवलवरचं हे एक आहे ते पण लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे NAPCC 2008 नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. याचा फुल फॉर्मही लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो. हा रिलेटेड कशाचा होता तर भारताचा हवामान बदल जो आहे त्याच्या संबंधातील हा एक कृती आराखडा आहे. तर याचे जे काही 8 नॅशनल मिशन्स होते हे लक्षात ठेवा. मिशन्स विचारो ना विचारो किती मिशन्स होते हे विचारलं जाऊ शकतो. तर ते मिशन्सही खूप इम्पॉर्टंट आहेत. किती मिशन्स होते ते तर बेसिकली हा नॅशनल आहे. NAPCC 8 मिशन्स होते. 2008मध्ये लागू करण्यात आला. हे याच्यात सर्व इम्पॉर्टंट आहे. तर हे सर्व जे काही ॲग्रीमेंट्स आणि लॉज आहेत नॅशनल इंटरनॅशनल आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत. एक्झामच्या दृष्टिकोनातून सर्व मेन टॉपिक्स कवर झालेले आहेत. तरी तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला याचा यूज होतोय, तुम्ही व्हिडिओ पाहताय, एक्झाममध्ये त्याचा खूप छान तुम्हाला उपयोग होणार आहे तर प्लीज लाईक करून आम्हालाही अप्रिशिएट करा. आम्हालाही तेवढं एक मोटिवेशन मिळतं तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. म्हणून आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.